नमस्कार. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी आणि पशुपालक बांधवांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. पशुसंवर्धन विभागाने एक नवी संधी आणली आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास अभियान. आणि याच योजनेच्या अर्जांबद्दल एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. चला त्याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. तर मग आपण हे सगळं सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सगळ्यात आधी बघू की ती मोठी घोषणा काय आहे, मग ही योजना नक्की काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर या योजनेचे फायदे काय आहेत, अर्ज करायचा असेल तर आधीपासून काय तयारी करावी लागेल, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा कोणत्या आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. ती मोठी घोषणा काय आहे? म्हणजे बघा, ज्या योजनेची अनेक जण अगदी आतुरतेने वाट पाहत होते ना, तिची अर्ज प्रक्रिया आता लवकरच सुरू होतीये. आणि हो, त्यात काही मोठे बदलसुद्धा आहेत. तर ही योजना नेमकी आहे तरी काय? या योजनेला शासनाची मंजुरी तर आधीच मिळाली होती, पण आता काही महत्त्वाचे बदल करून ती प्रत्यक्षात लागू होतीये. आणि यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे संपूर्ण अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन असणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांमध्ये पशुधनावर आधारित उद्योजकतेला चालना देणं. आणि एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे, अर्ज फक्त आणि फक्त महाडीबीटी पोर्टलवरच, म्हणजे ऑनलाईनच करता येणार आहेत. बरं, आता बघूया की या योजनेतून आपल्याला नक्की काय काय मिळू शकतं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि ते नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी अर्ज करू शकतात. अरे वा, ह्या योजनेची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. म्हणजे बघा, तुम्हाला 5 दुधाळ गायी किंवा म्हशी घेण्यासाठी अर्ज करता येतो, किंवा 50 शेळ्या आणि 5 बोकड असा गट सुरू करता येतो. इतकंच नाही तर वराहपालनासाठी, 5000 पक्ष्यांपर्यंत कुक्कुटपालनासाठी आणि अगदी मुर्घास निर्मिती युनिटसाठी सुद्धा यात संधी उपलब्ध आहे. पण थांबा, अर्ज करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वतयारी. कारण ऐनवेळी धावपळ झाली नाही पाहिजे, बरोबर ना? त्यामुळे काही कागदपत्र तुम्हाला आत्ताच तयार ठेवावी लागतील. इथे 2 गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला दुधाळ गाई म्हशी किंवा शेळी पालनासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं अनिवार्य आहे. आणि जर तुमचा विचार कुक्कुटपालनाचा असेल तर बँकेचं कर्ज मंजुरीपत्र म्हणजे लोन सँक्शन लेटर तयार ठेवावं लागेल. ओके, सगळी तयारी झाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कधी आणि कुठे? चला, ह्या तारखा आणि बाकीचे तपशील नीट समजून घेऊया. पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया येत्या 1 मे पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही तारीख अगदी डोक्यात फिट करून ठेवा. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे. अर्ज फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवरच स्वीकारले जातील. दुसरीकडे कुठेही अर्ज करायचा नाहीये. तर मग आता सगळी माहिती आपल्यासमोर आहे. तयारी पूर्ण आहे का? या मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ती पटापट तयार ठेवा. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. तयारीला लागा आणि या योजनेचा पुरेपूर लाभ घ्या.